नमस्कार सर्वांना, माझ्या व्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी करत आहे पाणीपुरी। बाहेर पाऊस खूप भरपूर आहे आणि मी पाणीपुरी करायची ठरवली होती। पाणीपुरी तळून घेतली आणि पाणीपुरीची होती ते रेडीमेड होती। पाणीपुरी खायची म्हटलं की तोंडाला नक्कीच पाणी सुटतं, नाही का? आणि माझी मुलगी मधात मला परेशान करायचं, काही कधीच सोडणार नाही। इकडून हे करते, तिकडून हे उचल ते उचल, आणि वाट्यावर म्हटलं की काही सांडायचं वगैरे खूप भीती वाटते। वाटा छोटा आहे थोडा, त्यामुळे। आणि मग मी घेतली बेसन पिठाची थोडीशी बुंदी करून खारी पाणीपुरीसाठी, आणि खूप छान आहे। बुंदी असल्यावर तर पाणीपुरी खूप टेस्टी लागते बरं का। आणि भरपूर अशा पाणीपुरी म्हणजे पुऱ्या मी भरपूर तळून घेतलेल्या होत्या, आणि हे जी खारी बुंदी आहे ती पण घेतली तळून वगैरे, म्हणजे काढून। बेसन पीठ थोडंच केलं होतं, जास्त लागत नाही ते। आणि पुऱ्या पण भरपूर तळल्या होत्या मी, कारण गौरी तशाच खाती, पाण्यासोबत खात नाही। आणि पाऊस बाहेर पडत होता, मग मी काय बाहेरून कोथिंबीर आणली। हे आहे पुदिन्याचं झाड, खूप मस्त आलेलं आहे। आणि याचा जो आहे तो तुम्हाला पण लावायचा असेल तर लावू शकता। याचा फाटा लागतो, म्हणजे एखादी फांदी वगैरे जरी घेऊन गेला तरी तुम्ही लावू शकता। तर ती एकदा लावली की हे असं खूप गेरेदार झाड होतं आणि खूप उपयोगी आहे। तर झालं, मी पुदिन्याची पानं वगैरे घेतली आणि कोथिंबीर लावली होती। कोथिंबीर पण घेतली, बाहेर खूप पाऊस पडत होता पण तरीसुद्धा आले होते, कारण ही कोथिंबीरचा वास खूप छान येतो। गावरान कोथिंबीर आहे, त्याची स्मेल जर तोडली बी ना, कोथिंबीर खुडली तरी खूप स्मेल यायला लागते। आणि कोथिंबीर वगैरे घेतली मस्त छान, आणि बघा तुम्ही मस्त। आणि मग मिक्सरमधून काढायची तयारी। मिक्सरमधून काढायला घेतलं, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, जिरे वगैरे सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहे। मीठ मी नंतर टाकते पाण्यात, म्हणजे काढताना नाही टाकत। आणि मिक्सरमधून काढायचं कधी होतं काय माहिती। मिक्सरमधून काढणं झालं, आणि पाणी बघू शकता तुम्ही, पाणी खूप छान होतं। आता बघा तुम्ही, मस्त ग्रीन कलरचं पाणी झालेलं आहे। आणि चिंचेचं पाणी मी थोडंसंच टाकलेलं होतं, आणि कारण पावसाळ्याचं वातावरण आहे ना, त्यामुळे बुंदी वगैरे टाकून घेतली। त्याच्यामध्ये मसाला पण टाकलेला आहे, थोडंसं पाणीपुरीचा रेडीमेड मसाला भेटतो तो पण टाकलेला आहे। आणि चिवडा, आलू तळून घेतलेलं, चिवडा, आलू आणि कांदा हे सगळं व्यवस्थित कट करून वगैरे घेतले, आणि झालं आता रेडी। फायनली पाणीपुरी रेडी झाली खाण्यासाठी। आणि जे कांदा हे सगळे घेतले होते ते मिक्सून घेतलेलं आहे, आणि आता रेडी म्हणजे रेडीच। बघा आता तुम्ही पाणीपुरी, या मग पाणीपुरी खायला। खूप मस्त झालेली आहे, सगळं खूप छान। चलो बाय, भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये।